वॉच करा आणि आजचा हा ब्लॉग जरूर आपण एन्जॉय करा आणि सगळ्यांनी रिव्ह्यूज देऊन त्याला देखील आशीर्वाद द्या. चौधरी फॅमिलीकडनं तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश संते. तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आता आपल्याला जायचा बर्थडेला जायचा, रगाईमध्ये बर्थडे आहे. तर आता आपली मामा येतं, मामी येतं, चेतन दादा, वहिनी त्यांच्यासोबत आता आपल्याला बर्थडेला जायचा. बर्थडे इथंशी बाजूलाच माझ्या घराचे रगाई हॉलमध्ये आहे. तर आता तिथं ड्रेस कोड ठेवले, पोरांना ब्लॅक कलरचा कपडा आणि लेडीजनी पिंक कलरचा कपडा घालायचा. तर असा ड्रेस कोड ठेवले ब्लॅक आणि पिंक. तर मी बी आता ब्लॅक शर्ट घालता आणि व्हाईट पॅन्ट घालता, जरा डॅशिंग दिसू. तर आता चेतन दादा आले घरात, तर जास्त टाइमपास नाही करत, तयार होऊ आणि आपण लगेच निघू. मामी मला रोखते नाही, तयार हो आणि निघू. फास्ट तयार हो आणि मोठा ब्लॉग बनव. चल पटकन. नंदू चौधरीचे पोऱ्याचा बर्थडे आहे, पोरीचा 10वा बर्थडे आहे. तिथे मी भारीवाला ब्लॉग बनव, सगळी तुला लाईक करतील बर्थडेला. आता आम्ही आले बर्थडेला. गाडी आपल्या आतमध्ये जाऊ दे ना. आपण कसं लगेच निघू का टाइम लावून निघू? टाइम लावू. तर आता आम्ही पोचल्यावर रगाईमध्ये, माझ्या घराच्या बाजूलाच आहे. रस्ता क्रॉस केला तर लगेच रगाई लागतं. तर सध्या हे बघा, ही माझी मामी आहे. मामी आपली सगळी समाजसेवा करतं. काय करतं सांग तू? मी गरिबांना मदत करतो हां, आणि सगळे आश्रम मध्ये जाऊन दान करतो. आता कुठल्या आश्रमला गेलती त्या सांग? आता बदलापूरला अंध मुलांना आम्ही दिवा मस्तू मध्ये जी कमाई झाली आम्हाला, दिवा मस्तू मध्ये आम्ही स्टॉल लावलेले, ते सर्व त्याच्यात इन्कम झालेले आम्ही अंध मुलांना बदलापूरला दिली. वहिनी आणि यो चेतन दादा, यो मामा मागे राहिले. नील नाच जरा. नील केक खाशील ना? ते चॉकलेट खाशील? तर लाइटिंग तर भारी केले. चला आतमध्ये जाऊ, बघूयात, दाखवता मी तुम्हाला, बघत राहा. यस यस, कमिंग. सही आहे ना डेकोरेशन? वहिनीच्या साडीला मॅचिंग होतं ना? हो. ऑर्डर रहेगा तो भी जाएगा. काहीतरी बोला. बर्थडेला आले तुम्ही सगळी जण समाजसेवा करायला जाता? सगळी जण जाता? किती मेंबर आहात तुम्ही? 20-25 निश्चित समाजसेवा. लाइटिंग लय भारी केले. यो इथेशी चेतन दादा व्हिडिओ करता. बर्थडे बोलला तर लहान पोरांची मजाच होतं, कारण हे असं हातावर चित्र काढायला भेटतं. ही पोर बघा किती क्यूट आहे. तर टॅटू काढता येईल, काढा चांगला काढ. अरे वा, स्केच आर्टिस्ट भी आले इथेशी. कसा काढतं बघू हे चित्र. मॅचिंग है कर, वाटतं का तोच माणूस? हाँ, 19-20 का ही फर्क है. 19-20 का फर्क है. निकाल. अच्छा निकाल रहा है. हाँ, मस्त 19-20 का ही फर्क है. निकाल 19-20 का फर्क है. 19-20 का फर्क है. 19-20 का फर्क है. 19-20 का फर्क है.
आता धुरकूस गलती ती तशी नुसता व्हिडिओ काढायला. आर्टिस्ट भारी आहे यो. आता सिंचनचा करता कवा असं वाटतं सिंचनचं गाणी माझीचसाठी बनवले का. मेरा नाम ही सिंचन है बेशरारत से भरा बड़ी मुश्किल में पड़ी मेरी फैमिली नोहारा. कळले या ससा ग स्पायडर मॉन नसतं स्पायडर मॅन असतं. हा तू उंदीरगार तू तुझं दात कुठे गेलं कडकशील. हा किती सबस्क्राईबर वाढलं पाहिजे 5-10 वाढलं पाहिजे लगेच. हा हा शाबाश तवर फाईल लगेच मिलियन नाही व्हायचं 4-5 वाढवा म्हणजे झाला. LED स्क्रीनवर आहानाचा फोटो दाखवतात. आता लांबशा दिसत नाही आहेत आता जवळ जाऊन काढून जवळून दाखवतो. योरोला स्टेज नाव लिहिले आहाना. बस कॉपीराईट नाही यावं डीजेचं गाणी वाजताना कॉपीराईट आला तर लगे मॉनिटाईज नाही होत व्हिडिओ. तर स्टेज तर असाच मोठा बघा दाखवतो अजून तुम्हाला मी. ये इकडे LED स्क्रीनचे बाजूलाच कॉटन कॅन्डीवाला आहे बुड्ढी के बाल. आणि यो इथंशी ज्यूसचा काउंटर आणि यो इथंशी बुफे लागले. बुफे नंतर यावं आपण. हे लहान पोरच खेळू शकतात ना खेळू शकतात का. अरे तू कवा आले दादा मोठी पोरं बी खेळू शकतात. चला तर आता एक गेम खेळू बघू माझा निशाणा किती चांगला आहे. चालू कर काही ना फेल एक पण ना एक भी नाही लागला माझा निशाणच नाही चांगला. क्या गुंडा बनेगा रे तू. ओ बाबा दादा ऑलराउंडर किंग आहे ना आपला. ए मला वापस डाईन पाहिजे काही ना तिघांच्या एक तरी लागला दुसऱ्या ड्रायव्हर. तू चुप रे बाबा तू चुप रे. दादा तुझा नेम बरोबर लागतं. What's your name? Get the fuck out the spot, nigga. I'm tryna figure which deal I'ma take. I'm a little bit different, they get it. You know, I'm stiff on the bitch and she dig. Tryna find out why baby ain't all in the mentions. No, she ain't get I did it legitly. I'm still with the shit, but with me and ain't about what the fuck they be rapping about. What they listen to. But to each his own. पण एक विशेष सूचना मधल्या स्पेस मध्ये काही आपली फॅमिलीतली काही मुलं आहेत. सो प्लीज त्या सगळ्या मुलांनी आपापल्या मम्मी डॅडींकडे जायचंय. मधल्या स्पेस मध्ये काही माझी सगळी यंग फ्रेंड्स आहेत किड्स. सो आपल्या मम्मी डॅडींकडे लवकर सगळ्यांनी जायचंय. माझी मम्मी डॅडी घरात मी कोणची जाऊ. वेलकम गेट पर्यंत आलेली आहे आणि एकदा जरा जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया जिच्यासाठी आपण इथे सगळेजण तत्पर आहोत. अर्थात आम्हा सर्वांची लाडकी बजरंगल आहाना विथ entire family. That is a grand entry. बार बार हैप्पी दिल आए धड़कने गाती है नगमे सुनाती है फिर से ये हैप्पी दिल आए हैप्पी बर्थडे
एन्जॉय करणार आहोत अर्थातच विथ ती सुद्धा हा परफॉर्मन्स एन्जॉय करणार आहे. आय थिंक सो शी इज व्हेरी एक्साइटेड. आय एम ऑल्सो एक्साइटेड. आणि मला वाटतंय आपण सर्वजण देखील उत्साहित आहात आणि मग वेळ जास्त घेता येणार नाहीये आणि आपण लगेचच आहाना आर रेडी दसा कम ऑन एक बार फेर सभी का 보란 듯이 무너졌어 바닥을 뚫고 저 지하까지 How you like that? You don't like that? Look at you now, look at me. Look at you now, look at me. Look at you now, look at me. 난 내 그대에서 up in the sky. It's a bird, it's a plane. आई थिंक सो आप सभी लोग यहां से क्लोज से किती जवळ राहून तुझा परफॉर्मन्स एन्जॉय करतात. हा मला वाटलं थोड्या वेळानंतर स्टेजवरतीच येतील की काय. बरं आणि हे जे सॉन्ग तुम्ही आता ऐकलं आपण गाणं इतकं छान होतं. गाण्याचा अर्थ होता सगळ्यांना नोकरी मिळणार. बरोबर ना हो म्हणते ती पण. बरं किती एक्साइटेड आज तू ह्या सगळ्या इव्हनिंग साठी. बघ इतके छान छान सगळे आपले गेस्ट या ठिकाणी अवेलेबल आहेत. सो कसं वाटतंय तुला आज. बरं आणि ह्या सगळ्यांना एकदा तू स्वतःच्या आवाजात म्हण सर्वांचं स्वागत करते. वेलकम एव्हरीवन एवढंच बोल. रेडी वेलकम एव्हरीवन. आणि आपण सर्वांनी जरा टाळ्या वाजून तिला आशीर्वाद द्यावेत मी विनंती करतोय. एकदा तू सगळ्यांचं स्वागत करा. Welcome everyone. कम ऑन क्या बात आहे. आय थिंक सो ह्या परफॉर्मन्स नंतर आणखीन एक तिचा परफॉर्मन्स आहे. पण जर तुम्ही प्रॉमिस करत असाल हिला टाळ्या वाजून आशीर्वाद देणार असाल तरच आपण हा ना पुढचा परफॉर्मन्स आपण इथे प्रेझेंट करायचा सादर करायचा. करेक्ट आहे ना. नाही ही लोक सगळी नुसती बघत आहेत तुला कोण आशीर्वाद देत नाहीयेत. तुझ्या बरोबर कोण चीयर अप नाही करत आहे. सो तुला पण कसं मजा यायला पाहिजे ना. थोडा चार्मिंग थोड़ा सा आप लोग चीयर नहीं करोगे तो कौन करेगा चीयर. कहते हैं सजी है महफिल आप लोगों के साथ आई है रोशनी इसके आने के साथ कर रहे हैं दिल से दिल की बात. और अगले परफॉर्मेंस होने से पहले आप सभी का जोरदार तालियों का आशीर्वाद. ये क्या है. Come on, turn the radio on. It's Friday night and I won't be long. Eyes on me आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. थोड्याच वेळात ऍक्च्युअल सेरेमनीला देखील आपण सुरुवात करणार आहोत. काही गेस्ट आणखी देखील ऑन द वे आहेत. सो उनके वेटिंग में मला फॉलो करतोय. इसमें क्या है बोलते जा. मटन मसाला, शाबाश. चिकन मसाला, हाँ ऐका द्या तुमचा आवाज पोहोचत नाही माझ्यापर्यंत. तुम्ही तयार आहात. हाँ राइस. चलो जो लोग रेडी है वो लोग गिफ्ट के हकदार है. जो लोग रेडी है आप लोग भी कनेक्ट करने की कोशिश करिए. एंड फर्स्ट राउंड अशा प्रकारे असणार आहे. याला घेवर बोलतात. तुम्हाला टॅगलाईन प्रेझेंट करतोय. दाखव यांना. एक्झाम्पल पाग असेल ना तो. त्या सगळ्यांना डेडिकेट कुठची टॅगलाईन आहे. कम हियर कोई पाग डीजे म्युझिक कम ऑन. बरं गिफ्ट हवंय पक्का. बरं त्याआधी गिफ्ट देण्याआधी एक क्वेश्चन तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आणि मला खरं खरं उत्तर द्यायचंय. ओके एकदम ट्रू लॉयल प्रामाणिकपणे मला उत्तर द्यायचंय. मी मम्मी डॅडींना विचारणार आहे. ओके आहानाच्या मम्मी डॅडींना मी विचारणार आहे. तुमच्यापैकी कोणी कोणी बर्थडे गर्ल आहानाला बर्थडे विश केलंय. मी आहाना ज्याचा व्हॉइस ज्याचा आवाज सगळ्यात बिग असेल लाऊड असेल त्याला पहिले गिफ्ट मिळणार. रेडी 1 2 3 देन हॅपी बर्थडे आहाना. डू नॉट सिंग अ सॉन्ग. गाणं गायचं
नाहीये. जोरात फक्त ओरडायचं हॅपी बर्थडे आहाना. ज्याचा व्हॉइस आवाज सगळ्यात मोठा असेल त्याला पहिले गिफ्ट मिळेल. तयार आहात तुम्ही? 3, 2 and 2. शाळेत बिळेत जातं की नाही रे? 3, 2, 1 च्या नंतर असतं ना, किंवा 1, 2, 3 नंतर बोलायचं असतं ना. तयार आहात? 3, 2 and 1. महाराष्ट्र देश आहे. बरं, स्कूलमध्ये कोण कोण जातं? हँड्सअप करा. रेग्युलर स्टडी कोण कोण करतं? नक्की. तू कितवीला आहेस? कुठल्या स्टँडर्डमध्ये आहेस तू? ज्युनियरला आहे, फर्स्टला आहे, सेकंडला आहेस? किती आहेत? थर्डला आहेस, तिसरीला आहेस? बरं मला तू सांग, तिसरीला तू किती वर्षापासून आहेस? थांबा, कोणी बोलू नका. किती? 10, 12, 15, 16? किती वर्षापासून तिसरीमध्ये आहेस? 2 वर्षापासून आहे. 22, 23 पासून हा तिसरीमध्ये. 24, 25, 26. हा, एन्जॉय कर तिसरी. पुढे जायचं आपण, नंतर जाऊच. रेडी? 1. The liberation that the knowledge of that secret gives you is just power. आता मॅजिक शो चालू आहे. मग मी तशी स्केच करतो, बघू कसं करतो. चांगला काढ हो. 50 रुपये जास्ती जेवण. चांगला काढ. तर लाइटिंग नव्हती तर मला बोलायला नव्हतं जमत. ये कॅमेरा चालू केल्या लगेच माणसं मागे बघतात. तर लाइटिंग नव्हती तर मला बोलायला नव्हतं जमत. तर आता बोलता मी बघाच मागे चालू करता. आता इथेशी केक कापायला घेतल्यान, सगळे हातानं फुगं पकडल्यान. केक कपल्यावर लगेच फुगं सोडतील. आता सध्या फुगं असंच. ओके एव्हरीवन, आपण फोटोसाठी रेडी व्हावा. क्या बात आहे, एवढी छोटी फॅमिली, लवली. सर्व मुलं बी हातात बलून्स पकडलेत ना. अँकर आवरा भारी आहे ना, डायरेक्ट स्टेजवर सगळ्यांची इज्जत करतात. अँकर डेंजर आहे, सर्वांची इज्जत करतो डायरेक्ट. Yes, ready, smile. Smile, everyone. Same. Hold on. होल्ड. क्या बात आहे. जरा समोर सगळ्यांनी, फॅमिली एवढी लहान फॅमिली, जरा सगळ्यांनी समोर बघा. समोर बघा प्लीज. फॅमिली किती आपल्याला वर्ल्ड वाईड जेव्हा जगभर आपल्याला ओळखलं जातं तर आपल्याला लाजरी लोक म्हणून ओळखलं जातं. भारतातली लोक थोडीशी शाय आहेत असं म्हणतात जगभर. आय डोंट नो असं का म्हणतात. लाजरी आहोत
तरी आपण 140 करोड है। अगर खुल के आए हम लोग तो फिर क्या हो जाएगा? क्या बात, चलो ओके। आणि तो मोमेंट, तो क्षण आपण सर्वजण ह्या इव्हिनिंगला ज्या क्षणाची वाट बघत आहात, जो मोमेंट आपण एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहात, आपण टिकेट करूया, चालेल? एव्हरीवन 10 सेकंडसाठी आपापल्या जागेवर प्रत्येकाने प्लीज आपण सगळ्यांनी उभं राहून तिला आपण आशीर्वाद देऊया 10 सेकंडसाठी, जमेल? एव्हरीवन प्लीज 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 प्लीज। आणि अर्थातच नवीन वर्षाचा हा सेकंड वीक आणि सेकंड वीक मध्ये आपण नवीन वर्षाचं स्वागत सगळ्यांनी जोरदार केलं असेल, पण मला वाटतं आपण हा पहिला इव्हेंट असाल जेवढा बिग ग्रँड लेवलवरती आपण सगळे एन्जॉय करतोय। बर्थडे गर्लची मम्मी डॅडी या ठिकाणी अवेलेबल आहेत। सो मॅम, समथिंग टू से, मैं तुम्हाला काही बोलायचं? वेलकम एवरीवन, हॅपी न्यू इयर। क्या बात आहे मॅम। पुढे जाण्याआधी ऑलवेजची तरह लुकिंग व्हेरी ब्युटिफुल। आणि सर तुमच्याबद्दल काय बोलू? पेमेंट देने वाले के लिए एक बार जरा जोरदार तालियां, कम ऑन। ओके, आणि हा इव्हेंट ज्यांनी ऑर्गनाइज केला आहे टॅग इव्हेंट्स आपल्या लोकल डोंबिवलीमधून आहेत, त्यांचे व्हिजिटिंग कार्ड्स डीजे काउंटरकडे अवेलेबल आहेत। आणि माझे सगळे मित्र साऊंड दादा, लाईट दादा यांची पण हा ॲम्बियन्स म्हणून हा आजच्या इव्हिनिंगचा जो दिसतोय तो खरंच खूप छान दिसतोय। एकदा जरा त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आशीर्वाद देऊया, बिकॉज ऑफ पुढच्या बॉस ऑल द बेस्ट बॉस, अच्छे ऐसे इव्हेंट्स करते रहिए। अँड चौधरी फॅमिलीकडनं तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि यांनी सांगितलंय चौधरी फॅमिली इट्स रो, आणि आपण त्या क्षणाला सुरुवात करूया। रेडी? एक काउंटडाऊन, देन केक कट, काउंट विथ मी। आधी लाईट करूया, वेट। रेडी? काउंट विथ मी एव्हरीवन। 10 9 8 7 6 5 4 3 2 इथे ब्लॉग्स करत आहे। तुम्हा सगळ्यांना आजची ही पार्टी एन्जॉय करण्यासाठी माझा एक मित्र आहे जवळचा, जो ब्लॉग्स करत आहे आजच्या पूर्ण इव्हेंटला शूट करून तुम्हा सगळ्यांना याचा आनंद घेणार आहे। यूट्यूबवरती सगळ्यांना आनंद घेता येईल त्यासाठी जी लिंक किंवा ज्या चॅनलचं नाव आहे यस संते, आपण सर्च करा आणि आजचा हा ब्लॉग जरूर आपण एन्जॉय करा आणि सगळ्यांनी रिव्ह्यूज देऊन त्याला देखील आशीर्वाद द्या, त्याला सुद्धा प्रोत्साहन करा। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, धन्यवाद। सगळं जर आता गिफ्ट द्यायला आलं तर आम्ही बी वरती चढलो गिफ्ट द्यायला। आपण आरामात आम्ही एकदम आरामात अजून देखील इथे कॅरिकल्चर आर्टिस्ट आहेत, तो वेळ नाही आपल्याकडे। बॉयज अँड गर्ल्स प्लीज समजून घ्यायचं। तर कार्यक्रम आता चालू आहे, पण आता जास्ती ओव्हर टाईम झाला म्हणून आता मी निघता घरा जायला। माझं घर तर इथे बाजूलाच आहे, रस्ता क्रॉस केलं लगेच घरी येईल। तर पुढं बघत राहा ब्लॉग, आपण घरानं सेंड करू। इथेशी झोपले बघा कसा। तर घरा आलो आता, जास्ती टाईम झालता तर आम्ही निघलो। तर माहीत ब्लॉग यायला लई टाईम लागला मला, 10-15 दिवस झालं मी काही ब्लॉग अपलोडच नाही केला। पण आता दर 2 दिवसाचा गॅप ठेवून ब्लॉग येत राहतील रेग्युलर। तर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा कस आता तुमचा सबस्क्राईब तर करून घ्या। तर ठीक आहे, हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू।